माऊली रामकृष्ण हरी माऊलींचा हा सोहळा आळंदीपासून निघून पंढरपूरकडे निघालेला आहे आणि आज खुडूस या ठिकाणी माऊलींचं रिंगण झालं आणि हा वैष्णवांचा मेळा आता पुढे निघालाय। खुडूस या ठिकाणी वनसंरक्षक सहाय्यक वनसंरक्षक श्री शिंदे साहेब यांची भेट झाली आणि एकूणच हा सगळ्या सोहळ्यामध्ये वापरलं जाणारं प्लास्टिक थर्माकोल याचे निसर्गावर किती घातक परिणाम होतात आणि हे सगळ्याच्या दृष्टीने त्यांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या, त्याही किती महत्वाच्या आहेत। आपण या वारी मार्गावर गेल्या 15 वर्षामध्ये 8 कोटी पळसाच्या पानाच्या पत्रावळी वितरित केलेल्या आहेत, जेणेकरून निसर्ग आणि वारकऱ्यांचं आरोग्य अबाधित राहावं यासाठी। तर शिंदे साहेबांकडून या विषयातली माहिती थोडी जाणून घेऊ। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। निसर्गवारी आणि संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी सोलापूर वन विभागामार्फत आज खुडूस या ठिकाणी वनपरिक्षेत्र माळशिरस या खुडूस रोपवाटिकेमध्ये पारंपरिक वारीप्रमाणे प्रत्येक वर्षी आमच्या वन विभागामार्फत आणि या माळशिरस वनपरिक्षेत्रामार्फत वेगवेगळे उपक्रम निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आणि वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी या ठिकाणी आयोजित केले जातात। आणि त्याच अनुषंगाने आज आपण पाहत आहोत की वारी इतका मोठा हा वैष्णवांचा सोहळा, माऊलींचा सोहळा आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत 20 दिवसामध्ये 20 ते 21 दिवसामध्ये जात असतो आणि लाखो भाविक या वारीमध्ये सहभागी होत असतात। आणि हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरच्या भेटीला जात असतो, विठ्ठलाच्या भेटीला जात असतो। ही वारी, ही श्रद्धा ही आहेच, परंतु एका बाजूला पर्यावरण संरक्षण, पर्यावरण संवर्धन करणं तेवढंच गरजेचं आहे। आज पाहिलं तर या वारीच्या वारकऱ्यांना अन्नदान करणारे खूप महान महान मंडळी या ठिकाणी प्रत्येक टप्प्याटप्प्यावरती अन्नदान करत असतात, जेवण देत असतात। आणि जेवण देत असताना आपण पाहत आहोत की सध्या जे काय जेवण देण्यासाठी जे साहित्य वापरलं जातं, जे पत्रावळी वापरले जातात, त्या सर्व पत्रावळी ह्या प्लास्टिकच्या आणि प्लास्टिक कोटिंग पासून बनवलेल्या असतात। आणि प्लास्टिक हे किती घातक आहे, शरीराला घातक आहे, निसर्गाला घातक आहे, प्राण्यांना घातक आहे, कीटकांना घातक आहे, वनस्पतींना घातक आहे, याचं रिसर्च मधून त्या ठिकाणी आपल्याला निदर्शनास आलेलं आहे। आणि प्लास्टिकचा जर सतत वापर केला, प्लास्टिकच्या बॉटल मधलं पाणी सतत पित राहिलं किंवा प्लास्टिक मधले जेवण करत राहिलो तर कॅन्सर सारखे महाभयंकर आजार या ठिकाणी आपल्या मानव प्रजातीला त्या ठिकाणी निर्माण होत आहेत, त्याचे रिसर्च मधून त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे। तर या वारीच्या अनुषंगाने जे काय अन्नदाते आहेत त्यांना माझी वन विभाग या माध्यमातून किंवा वन विभागामार्फत अशी एक विनंती आहे, पर्यावरण संरक्षण करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी। आणि जे काही भाविक आहेत या ठिकाणी ह्या वारी मार्गावरती असणारे जे गावकरी आहेत, तसेच त्यांची जनावर आहेत, शेळ्या मेंढ्या असतील, गाई वासरं असतील, त्या प्लास्टिकच्या जी काही पत्रावळ्या असतात त्या पत्रावळ्यामुळं जर त्यांच्या पोटात गेलं तर गायींच्या पोटामधून त्यांना विविध प्रकारचे विकार होतात किंवा इव्हन मृत्युमुखी सुद्धा पडण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे। का तर फक्त त्याला कारणीभूत आहे फक्त ह्या पत्रावळ्या, कारण गायी अनावधानाने ते पत्रावळ्या चरत जात असताना पत्रावळ्या खात असतात आणि त्याचा विपरीत परिणाम त्या ठिकाणी होत आहे। त्यामुळं सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे। वारी बरोबर जसा वारी आपण प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करतो, त्याचप्रमाणे निसर्ग संवर्धन, निसर्ग संरक्षण तेवढ्याच उत्साहाने आणि तशी काळजी घेऊन आपण करणं खूप गरजेचं आहे। हीच माझं सर्वांना विनंती आहे की पर्यावरण वाचवा, प्लॅस्टिक टाळा, पर्यावरण वाचवा। त्यासाठी आपण रिसायकलेबल, डिकम्पोजेबल मटेरियल त्या ठिकाणी या पत्रावळ्या म्हणून किंवा वारकऱ्यांना जेवणासाठी वापरल्या, जसं की केळीची पानं असतील किंवा इतर जी पारंपरिक पद्धतीमध्ये पारंपरिक जुन्या काळामध्ये जी काही साहित्य वापरत होते ते जर वापरलं तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम होईल। वारकऱ्यांच्याही त्यांच्या शरीरावरती परिणाम होणार नाही आणि जनावरांवरती परिणाम होणार नाही, निसर्गावरती परिणाम होणार नाही। ते डिकम्पोज होतील किंवा
प्राणी पक्षी वनस्पती यांच्यावरती सुद्धा काही विपरीत परिणाम होणार आहे. प्राण्यांनी जरी खाल्ले तरी त्याचा काही त्यांचा घातक परिणाम त्यांचा त्या ठिकाणी होणार नाही. तर सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. प्लास्टिक चा वापर कमी करून निसर्ग पर्यावरण पूरक साहित्य जर वापरलं तर त्याचा नक्कीच परिणाम या ठिकाणी चांगला होईल असं मी सर्वांना विनंती करतो.